काल शिवसेनेच्या उमेदवारांनी टीका केली आहे. 40 वर्ष तुमच्या घरात सत्ता आहे, तरी अजून तुम्ही दावा करता की समस्या आम्ही सोडवणार. नाही, मुळामध्ये समस्या आजपर्यंत या ठिकाणी आपण प्रभागामधल्या सगळ्या सोडवल्या. उदाहरण जर द्यायचं झालं तर सातवडे गोंधळे नगरचं मी देऊ शकते. 2007 साली माझे मिस्टर सुनील बनकर हे त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी या भागातील जनतेने दिली. त्यावेळेस महिला भगिनींना त्यांनी एकच आवाहन केलं की तुमच्या डोक्यावरचा मी हंडा त्या ठिकाणी काढेल. त्या पद्धतीनं कुठलेही बोर्ड बॅनर न लावता आपण तुकाई टेकडी या ठिकाणी 40 लाख लिटरचे टाकीचं भूमिपूजन केलं. योगायोगानं आपल्याला 2012 साली त्या ठिकाणी महापौर पद मिळालं आणि त्या माध्यमातून आपण या परिसरातील म्हणजे याच नाही, जो भाग आपल्याकडे नव्हता काळे बोराटे नगर वगैरे त्या भागामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केली. आज जर तुम्ही सासवड रोड जर बघितला तर रस्ता रुंदीकरण असेल, ब्युटिफिकेशन असेल, पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आपण ते मुरवेस लावलेले आहेत. लाखो लोक या रोडवरून जातात. 2008 साली त्या रोडचं काम झालं, परंतु तुम्ही जर बघितलं तर साईडचा एक ब्लॉक सुद्धा त्या ठिकाणी हललेला दिसला नाही. म्हणजेच कामाची जी क्वालिटी आहे ती त्याच्यावरून तुम्हाला दिसेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीतळ परिसरामध्ये जी काही वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होत होती तर ती सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी वाय आकाराचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग याची निर्मिती केली. आज जर परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी गाडीच्या परिसरातील ट्रॅफिक त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.